गुड मॉर्निंग सर्वांना. शुभ प्रभात सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद तुम्ही सर्वजण मॅजिक बुकच्या जर्नीमध्ये जॉईन झालात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. शुक्रिया, मेहरबानी. धन्यवाद. काल आपण पाहिलं, की कालचा आपला जो धडा होता, तुमच्या श्वासातील जादूची हवा. म्हणजे प्रत्येक श्वासाबरोबर आपण श्वास घेताना, श्वास सोडताना जादूमयरित्या अ, हवा कशी आपल्या आतमध्ये येते आणि कशी चेंजेस होते, हे आपण पाहिलं. तर आजचा आपला धडा आहे 24वा दिवस, जादूची कांडी. तर जसं ही जादूची कांडी आहे, तसाच म्हणजे आजचा हा धडा जो आहे, जादूची कांडी, याच्यावर आपण अभ्यास करणार आहोत. तर चला तर मग प्रथम आपण प्रार्थना करूयात, की खूप खूप धन्यवाद नारायणा. मी मनीषा मुकुंद ताम्हाणे तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद देते. इथं उपस्थित राहण्यासाठी मी तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद देते. खूप खूप धन्यवाद नारायणा. या ब्रह्मांडीय ऊर्जेला खूप खूप धन्यवाद. वैश्विक ऊर्जेला खूप खूप धन्यवाद. विश्वातून, ब्रह्मांडातून येणारी प्रत्येक ऊर्जा, वैश्विक ऊर्जा म्हणजे सहस्रार चक्रातून संपूर्ण माझ्या शरीरामध्ये आज्ञाचक्र, थ्रोट चक्र, हृदय चक्र, मणिपूर चक्र, स्वाधिष्ठान चक्र आणि मूलाधार चक्र पासून संपूर्ण पायाच्या नखापर्यंत माझं शरीर निरोगी, निरामय, नित्यानंद आणि ऊर्जामय करताय, स्फूर्तिदायी बनवताय त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. माझ्या 7ही चक्रांना, शरीरातील 7ही चक्रांना त्यांच्यामुळेच माझं शरीर निरोगी, स्लिम ड्रीम, उत्तम, छान असं झालेलं आहे. खूप खूप धन्यवाद देऊयात आपण पंचतत्वांना. आकाश तत्वाला खूप खूप धन्यवाद. वायू तत्वाला खूप खूप धन्यवाद. अग्नी तत्वाला म्हणजेच सूर्यनारायणाला खूप खूप धन्यवाद. जलतत्वाला म्हणजेच वरुण देवतेला खूप खूप धन्यवाद आणि पृथ्वी मातेला खूप 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 धन्यवाद आणि नतमस्तक होऊन धन्यवाद. या पंचतत्वांनीच माझं शरीर बनलेलं आहे. या पंचतत्वांनीच संपूर्ण ब्रह्मांड बनलं आहे. या पंचतत्वांना शतशत धन्यवाद. शतशत धन्यवाद. शतशत धन्यवाद. खूप खूप धन्यवाद देऊयात. हे नारायणा तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने आजचा आणखी एक दिवस जगण्यासाठी दिला. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. मला माझ्या आई-वडिलांच्या पोटी मुलीचा जन्म देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. त्यांनी लहानाचं मोठं केलं त्यासाठी धन्यवाद. त्यांनी शिक्षण दिलं, उच्च शिक्षण दिलं, माध्यमिक शिक्षण दिलं, पोलीस खात्याचं शिक्षण दिलं, मला पोलीस बनवलं, स्पोर्ट्सचं शिक्षण दिलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. त्यांनी खूप चांगला पती मुकुंदजी मला देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मुकुंदजींना. त्यांनी मला खूप खूप गोंडस, सुंदर, शांत, निरागस, ब्रिलियंट, टॅलेंटेड, मनस्विनी देवाची 2 मुलं दिली. त्यासाठी खूप खूप धन्यवाद नारायणा. खूप खूप धन्यवाद नारायणा. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद नारायणा. तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने मला पोलीस खात्याची नोकरी देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. मला गेली 21 वर्ष, प्रत्येक 21 वर्षातील 12 महिने 24 तास, प्रत्येक महिन्याला भरभरून पगार महाराष्ट्र सरकारने, गृह मंत्रालयाने दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. पुणे ग्रामीण आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण अधीक्षक कार्यालय आणि नवी मुंबई आयुक्तालय या दोन्ही कार्यालयांचे शतशत धन्यवाद. प्रत्येक अधिकाऱ्यांचे खूप खूप धन्यवाद. माझा पगार काढतात त्या कर्मचाऱ्यांचे खूप खूप धन्यवाद. प्रत्येक एका क्लार्कचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद नारायणा. तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने मला भरभरून पगार देण्यासाठी भरभरून धन्यवाद. खूप खूप धन्यवाद माझ्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी. खूप खूप धन्यवाद नारायणा माझ्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी. खूप खूप धन्यवाद नारायणा. खूप खूप धन्यवाद नारायणा. खूप खूप धन्यवाद. हे नारायणा तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने माझ्या आतमध्ये असीम शक्ती देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप शांती देण्यासाठी, खूप खूप शांती देण्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद. माझ्याजवळ भरपूर प्रमाणात धन देण्यासाठी आणि त्या धनाचा मी ऑल्वेज सदुपयोग करते त्यासाठी खूप खूप धन्यवाद. माझ्या संपर्कात येणारा प्रत्येक व्यक्ती, वस्तू, जागा, परिस्थिती, वातावरण, वेळ, पैसा, मौसम, यातायात, जनकुंडली, ही प्रकृती, ही ब्रह्मांड, संपूर्ण कायनात यासाठी मी खूप आभारी आहे आणि संपूर्ण माझ्यासाठी अनुकूल आहे, अनुकूल आहे, अनुकूल आहे. मी कृपाशाली आहे, मी भाग्यशाली आहे. हे नारायणा तुमची माझ्यावर असीम कृपा आहे, असीम कृपा आहे, असीम कृपा आहे. हे नारायणा तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने माझ्या घरात सुख, शांती, समृद्धी, प्रेम, आदर, एकमेकांवरचा विश्वास, एकमेकांची काळजी आणि
भरपूर प्रमाणात ऊर्जा या सर्वांनी सुरक्षित आहे, सुरक्षित आहे, सुरक्षित. मी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सफल आहे, सफल आहे, सफल आहे. हे विचार, वाणी आणि व्यवहार यापासून सकारात्मक आहे, सकारात्मक आहे, सकारात्मक. मी प्रत्येक वेळी सत्य बोलते आणि सत्याच्या मार्गावर चालते. त्यासाठी नारायणला मी तुमचे मनापासून आभार मानते. आई-वडिलांचे आभार मानते. कारण खूप चांगले संस्कार त्यांनी माझ्यावर दिले त्यासाठी. हे नारायणा तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने मला आजीवन स्वस्थ राहण्याचं वरदान दिलं. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. मला खूप चांगलं चित्त, शांत चित्त आणि आनंद देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. मला माझ्याजवळ संपूर्ण प्रेम, विश्वास, खुश खुशी आणि संतुष्टता नेण्यासाठी खूप खूप धन्यवाद. हे नारायणा तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने मी प्रत्येक व्यक्तीमध्ये नारायणाचं रूप पाहते. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद नारायणा तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने मी सातत सुख जीवन जगत आहे आणि आता सध्या माझं गोल्डन पिरियड चालू आहे. या गोल्डन पिरियडमध्ये प्रत्येक क्षणी मला जॅकपॉटवर जॅकपॉट लागत आहे. खूप खूप धन्यवाद नारायणा. खूप खूप धन्यवाद नारायणा. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद नारायणा माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी. खूप खूप धन्यवाद नारायणा मला निरोगी, निरामय, नित्यानंद जीवन देण्यासाठी. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. चला तर मग ह्या मॅजिकल जर्नीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आभार, शुक्रिया, मेहरबानी. लव्ह यू लाइक यू, रिस्पेक्ट यू. लव्ह यू लाइक यू, रिस्पेक्ट यू. लव्ह यू लाइक यू, रिस्पेक्ट. चला तर मग मी आजची स्क्रीन शेअर करते. आजचा आपला धडा आहे 24वा जादूची कांडी. सगळ्यांनाच जादूच्या कांडीची जादू पाहिजे आहे. चला तर मग आपण सर्वजण जादूची कांडी कशी फिरवायची, कशी उपयोगात आणायची हे पाहूया. वॉव! खूप सुंदर, खूप सुंदर. या चित्रामध्ये काय दिसत आहे? एक बाकडा दिसत आहे. बाकड्यावर बॅग आहे. बॅगे शेजारी टोपी आहे आणि तिथे एक जादूची कांडी दिसत आहे. किती सुंदर. माझ्याकडे पण अशी जादूची कांडी आहे. येस युनिव्हर्स थँक यू, थँक यू. मलाही अशी जादूची कांडी फिरवली का माझी सगळी कामं अशी जादूमयरित्या बदलून येतात. किती छान वाटतंय ना ऐकायला. वॉव! ऑसम. दिवस आहे 24वा जादूची कांडी. तुमच्याकडे एखादी जादूची कांडी असावी आणि ती नुसती हवेत फिरवली तरी तुमच्या आवडत्या माणसांना मदत करू शकाल, अशी इच्छा बऱ्याच वेळा तुमच्या मनात आली असेल. येस, खूप वेळा. म्हणूनच आजची ही जादूची कांडी तुमच्या जीवनात खरी जादूची कांडी इतरांना मदत करण्यासाठी कशी वापरायची हे सांगणार आहे. तुम्हाला एखाद्या मनापासून मदत करायची असेल एखाद्याला, तर तेवढे प्रचंड सामर्थ्य तुमच्याकडे असते. पण त्या सामर्थ्याला जेव्हा तुम्ही कृतज्ञतेची दिशा देता, तेव्हा ती तुम्हाला त्याच्या जवळ आस्था वाटते. अशा तुमच्या जवळच्या व्यक्तींना मदत करणारी जादूची कांडीच ठरते. तुमचे लक्ष ज्या दिशेने जात असते, त्या दिशेने ऊर्जेचा प्रवाह वाहत असतो आणि म्हणूनच तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या गरजांकडे कृतज्ञतेच्या ऊर्जेला दिशा देता, तेव्हा त्या गरजांपर्यंत ती ऊर्जा पोहोचते. येशू ख्रिस्त कोणताही चमत्कार करण्यापूर्वी आभारी आहे असं म्हणायचा. याचंही कारण हेच आहे. कृतज्ञता ही जरी अदृश्य असली तरी, दिसत नसली तरी ती ऊर्जेची खरी शक्ती आहे. आणि ती जेव्हा तुमच्या इच्छेबरोबर जोडली जाते, तेव्हा तुमच्याकडील जादूची कांडीच ठरते. जे लोक जादूच्या कांडीची वाट पाहता असतात, त्यात ते अपयशी ठरतात. कारण ते स्वतःच एक जादूची कांडी आहेत, हे त्यांना कळत नाही. पण आज मला कळलं आहे, मी एक जादूची कांडी आहे. असं कोणी सांगितलंय? थॉमस लिओनार्ड, वैयक्तिक विकास प्रशिक्षक. यांनी सांगितलं आहे. तुमच्या कुटुंबातील एखादा सदस्य किंवा मित्र किंवा तुम्हाला त्यांच्याजवळ आस्था वाटते अशा व्यक्तीची तब्येत बरी आहे नाही किंवा ती आर्थिक अडचणीत आहे किंवा ती जिथं काम करते तिथं समाधानी नाही. कशाचा तरी तिला ताण येतो आहे. तिचं एखाद्याशी असलेलं नातं तुटल्यामुळे ती दुःखी आहे.
त्याच्यातल्या किंवा तिच्यातला आत्मविश्वास हरवलाय, मानसिक समस्या भेडसावत आहे, जीवनातला रस संपलाय, अशा अनेक प्रसंगामध्ये तुम्ही त्यांच्या आरोग्यात, संपत्तीमध्ये आणि आनंदात सुधारणा घडवून आणण्यासाठी कृतज्ञतेच्या अदृश्य शक्तीचा वापर करू शकता. येस, नक्की करू शकता. तुम्ही तुमच्या जादूच्या कांडीचा उपयोग तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या तब्येतीतील सुधारणा घडवून येण्यासाठी केलात आणि कल्पना करा, की तो आजारातून खडखडीत बरा झाला आहे. एखाद्या व्यक्तीचा प्रवास पूर्णपणे सेफ पूर्ण झाला आहे. त्याची तब्येत पूर्ववत झाली आहे. बातमी ऐकल्यानंतर मनापासून आनंद व्यक्त करण्यासाठी तुम्ही आभारी आहे, हे जादूचे शब्द उच्चारत आहात. त्या व्यक्तीनं तुम्हाला फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून त्यांच्या तब्येतीविषयी ही माहिती दिली आहे. तर खरोखरच तुम्हाला काय वाटेल? याची कल्पना करून बघा. म्हणूनच आजारपणातून बरी झालेली व्यक्ती भेटल्यानंतर त्यावेळी तुम्हाला ती कृतज्ञता वाटेल. तशी मनापासून शक्तिशाली कृतज्ञता आधीच व्यक्त करा आणि पहा परिणाम काय होतो ते. तुमच्या एवढी प्रेमाची एखादी व्यक्ती आर्थिक अडचणीत आली आहे आणि तिच्या तिच्या या आर्थिक परिस्थितीत सुधारणा घडून यावी यासाठी तुम्हाला जादूची कांडी वापरायची आहे. यावेळीही वरीलप्रमाणे जादूची कृती करा. त्या व्यक्तीला हवी आहे तेवढी संपत्ती आताच मिळाली आहे असं अजून शक्य तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. त्या व्यक्तीला तिची संपत्ती परत मिळाली आहे आणि आश्चर्यकारक बातमी तुम्हाला नुकतीच कळाली आहे, की समजून तुम्ही आभारी आहात. हे शब्द उच्चारता आहात अशी कल्पना करा. तुमच्या माहितीची एखादी व्यक्ती कठीण परिस्थितीतून जात आहे, हे तुम्हाला माहीत आहे. पण तिला नेमकी कशाची गरज आहे, हे तुम्हाला माहीत नाही किंवा तिला एकापेक्षा अनेक गोष्टींसाठी मदत आवश्यकता आहे. अशा वेळी हीच जादूची कृती वापरून त्या व्यक्तीच्या आरोग्य, संपत्ती आणि आनंदासाठी एकत्रितपणे जादूची कांडी वापरून तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा आणि आभार माना. आज तुम्हाला त्यांच्याबद्दल आस्था आहे आणि ज्यांना सध्या आरोग्य, पैसा, आनंदाची किंवा या तिन्हींचीही आवश्यकता आहे, अशा 3 व्यक्तींची निवड करा. या प्रत्येक व्यक्तीचे छायाचित्र असल्यास तुमच्या समोर ठेवा. ही कृती करताना छायाचित्र तुमच्या समोर ठेवा. पहिली व्यक्ती घ्या, तिचे छायाचित्र तुमच्या हातात धरा. नंतर डोळे मिटा. त्या व्यक्तीची जी काही समस्या आहे, तिच्यातून ती बाहेर आल्याची बातमी तुम्हाला कळली आहे, असं चित्र 1 मिनिट डोळ्यापुढे आणा. आजारी व्यक्ती आजारातून बाहेर बरी झाली आहे किंवा दुःखी व्यक्ती आनंदी झाली आहे किंवा आर्थिक अडचणीत असलेल्या व्यक्तीकडं भरभरून पैसा असलेल आलेला आहे, असं चित्र डोळ्यापुढे आणण्यापेक्षा तुम्हाला त्या व्यक्तींसंबंधीची बातमी कळली आहे, असे चित्र डोळ्यासमोर आणणंच जास्त सोपं आहे. तुम्हाला डोळ्यापुढे आलेल्या प्रसंगात तुम्ही स्वतःला पाहिलत, की त्यामुळे तुम्हाला जास्त उत्कंठ आणि कृतज्ञता वाटत आहे. आता डोळे उघडा. हा मेडिटेशनचा पार्ट आहे. हे आपण करू शकतो. आता डोळे उघडा. त्या व्यक्तीचे छायाचित्र हातात घेऊन धरून ठेवा आणि म्हणा, त्या व्यक्तीच्या आरोग्याबद्दल, संपत्तीबद्दल, आनंदाबद्दल किंवा ज्याची त्याला जरुरी आहे अशा गोष्टीची एकत्र करून त्यासाठी आभारी आहे हे शब्द 3 वेळा आवश्यक उच्चारा. मनीषासाठी मनीषा या मनीषाच्या आरोग्यासाठी, संपत्तीसाठी आणि आनंदासाठी मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी. असं उदाहरण देते. मुकुंदच्या आरोग्यासाठी, संपत्तीसाठी, आनंदासाठी मी खूप आभारी आहे, आनंदी आहे, आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. स्वातीच्या आरोग्यासाठी, संपत्तीसाठी आनंदासाठी मी खूप आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. राणीच्या आरोग्यासाठी, संपत्तीसाठी आणि आनंदासाठी मी खूप आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. अशा पद्धतीने ही जादूची कांडी फिरवण्याची कृती तुम्ही एका व्यक्तीच्या बाबतीत केलीत, की राहिलेल्या 2 व्यक्तींबाबतही अशाच 2 टप्प्यांमध्ये ही कृती करा आणि तिन्ही व्यक्तींना आरोग्य, संपत्ती आणि आनंद लाभो. पाठवा. रस्त्याने जात असताना किंवा दिवसभरातील तुमची काम करत असताना कुणी जर तुम्हाला दुःखी दिसलं, आजारी दिसलं किंवा त्याला पैशाची आवश्यकता आहे अशी व्यक्ती दिसली, तर लगेचच तुम्ही या शक्तिशाली कृतीचा वापर करू शकता. तुमच्याकडे जादूची कांडी आहे असे समजा, ती फिरवा. कृतज्ञतेच्या ऊर्जा शक्तीला गती द्या आणि त्या समोर दिलेल्या व्यक्तीच्या संपत्तीबद्दल, आरोग्याबद्दल आणि आनंदाबद्दल मनापासून आभारी व्हा.
त्याला किंवा तिला चांगलं आरोग्य, संपत्ती, आनंद मिळावा म्हणून मदत करण्यासाठी तुम्ही त्याच्याबद्दल किंवा तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं ही अत्यंत महत्त्वाची कृती आहे. आणि या सगळ्याबाबतची जादूची गोष्ट अशी आहे, की जेव्हा तुम्ही इतरांच्या आरोग्यासाठी, संपत्तीसाठी आणि आनंदासाठी कृतज्ञता, सदिच्छा व्यक्त करता, तेव्हा त्या गोष्टी जशा त्यांना मिळतात, तशाच त्या तुमच्याकडेही तुम्ही आणता. जादूची कांडी. बघा, जादूची कांडी, जादूची कृती क्रमांक 24. तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची यादी तयार करा. त्या प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहा. ते पुन्हा एकदा वाचा. प्रत्येक वरदान वाचल्यानंतर शेवटी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा आणि आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असे उच्चारा. ज्यांच्या आरोग्यासाठी, संपत्तीसाठी आणि आनंदासाठी किंवा तिन्हीसाठी तुम्हाला काही मदत करावीशी वाटते, अशा तुम्हाला आस्था वाटणाऱ्या 3 व्यक्तींची निवड करा. तुमच्याकडे असतील तर तिघींचेही छायाचित्र तिघांची छायाचित्र घ्या आणि ती या जादूच्या कांडीची कृती करत असताना तुमच्या समोर ठेवा. प्रत्येक वेळी एक व्यक्ती निवडा, तिचं छायाचित्र हातात घ्या आणि 1 मिनिट डोळे मिटा. त्या व्यक्तीचे आरोग्य, संपत्ती आणि आनंद तिला संपूर्णतः परत मिळण्याची बातमी तुम्हाला कळली आहे आणि तुम्ही खूप कृतज्ञ झाला आहात. असे चित्र डोळ्यासमोर आणा. नंतर डोळे उघडा. त्या व्यक्तीचं छायाचित्र तुम्ही तसंच हातात घ्या आणि स्वाती स्वातीच्या आरोग्यासाठी, संपत्तीसाठी आणि आनंदासाठी मी खूप आभारी आहे. ती खूप खुश आहे. ती खूप खुश आहे. ती खूप आनंदी आहे. त्यासाठी मी खूप आभारी आहे. नारायणा खूप आभारी आहे. माझा भाऊ दत्तात्रय ह्याच्या आरोग्यासाठी, संपत्तीसाठी आणि आनंदासाठी मी खरोखर मनापासून खूप आभारी आहे. कारण तो सुख, समृद्धी आणि विचार आणि व्यवहाराने समृद्ध झाला आहे. तो खूप खुश आहे. त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. नारायणा तुमचे मनापासून खूप खूप आभार, खूप खूप आभार, खूप खूप आभार. एका व्यक्तीसाठी ही जादूची कांडीची कृती पूर्ण केली, की क्रमाक्रमाने राहिलेल्या इतर दोघांची ही कृती तुम्ही करा. ही 2 टप्प्यांमध्ये कृती पूर्ण करा. अशा रीतीने तिघांची जादूची कांडी फिरवा. आज रात्री झोपी जाण्यापूर्वी तुमचा जादूचा दगड एका हातात घ्या. दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टींसाठी आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद नारायणा. तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने आजचा हा मॅजिक बुकचा जादूच्या कांडीचा धडा खूप छानरित्या पूर्ण झाला आहे. खूप खूप धन्यवाद नारायणा. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. मी हा जादूच्या कांडीचा धडा पूर्ण केलाय. तुम्ही सगळ्यांनी तो ऐकलाय, वाचलाय, लिहिलाय. त्याची नियमावली लिहिली. तुम्ही 3 व्यक्तींविषयी नावं घेतली. त्यांच्याविषयी कृतज्ञता मनापासून व्यक्त केली. त्यांच्या आरोग्यासाठी, संपत्तीसाठी आणि त्यांच्या आनंदासाठी तुम्ही भरभरून जादूची कांडी फिरवलीत. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक शुक्रिया, मेहरबानी, धन्यवाद. लव्ह यू, लाइक यू, रिस्पेक्ट यू. लव्ह यू, लाइक यू, रिस्पेक्ट यू. लव्ह यू, लाइक यू, कसा वाटला आजचा धडा, जादूची कांडी? नक्की मला ग्रुपमध्ये, चॅनलवर आणि मेसेज करून नक्की कळवा. मी तुमची मनापासून आभारी आहे. आभारी आहे.